नमस्कार. मी आहे प्रियांका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, आजचा हा जो दिवस आहे, तो माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खूप आनंदाचा दिवस आहे. आज आहे 3 फेब्रुवारी. 3 फेब्रुवारी म्हणजे असं म्हणतो, की प्रत्येक दिवस आणि प्रत्येक वर्ष, प्रत्येक तारीख ही आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन काहीतरी आणि आठवणी जसं घेऊन येते, तशी माझ्या आयुष्यातली अस्मरणीय अशी तारीख ती म्हणजे 3 फेब्रुवारी. ज्यावेळी 3 फेब्रुवारी 2016 मध्ये आम्ही कधी विचारही केला नव्हता, की असं काहीतरी आम्ही करणार आहोत आणि पुढे हीच गोष्ट संपूर्ण एम-पी बरोबरच भारतामध्ये देखील आणि भारताच्या बाहेर देखील लोकांना माहीत होईल आणि आमची इतकी मोठी फॅमिली बनेल. तर मैत्रिणींनो, आज आहे 3 फेब्रुवारी. आज आहे आमच्या शॉपचं इनॉग्रेशन डे. तर अत्यंत आनंद आहे, खूप जास्त उत्साह आहे. संपूर्ण शॉप बाहेरपासून तर आतपर्यंत भरलेलं आहे. आणि खरोखर ह्यावेळी जे माझे भावना आहेत त्या खूप द्विगुणित आहे. कारण मला एक्झॅक्टली कळत नाहीये, की मला आनंद होतोय, की मी खूप उत्साही आहे, की मी खूप एक्साइटेड आहे. कारण या 7 वर्षाच्या जर्नीमध्ये मला या शॉपने खूप काही दिलं. आज म्हणायला तुमच्यासाठी हे फक्त साडीचं शॉप आहे, पण माझ्यासाठी ही एक महत्त्वाकांक्षा आहे. हे एक छोटंसं जीवन आहे. ही एक छोटीशी आशा आहे. रोज आशेचा नवीन किरण इथून सुरुवात होतो. रोजचे लाखो गृहिणी मला भेटतात. रोजच्या लाखो मैत्रिणी मला भेटतात. रोजचे नवीन नातेसंबंध तयार होतात आणि ते म्हणजे फक्त एका साडीमागे. तुम्ही विकत घ्यायला एक साडी येतात, पण जोडून जातात मात्र हजार नाती. आणि असंच सुरुवात झाली 2022 पासून 21 पासून ती म्हणजे माझ्या ऑनलाईनच्या प्रवासाला. कळत-नकळत साडीचे ब्लॉग टाकत गेली, मैत्रिणी जुळत गेल्या आणि आत्ता या क्षणाला प्रत्येक मिनिटाला शहरातल्या किंवा भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणून मला कॉल येतो आणि एक नवीन मैत्रीण मला जुळते. कोणी कोल्हापूरची असते, तर कोणी लातूरची असते, तर कोणी पुण्याची असते, तर कोणी संभाजीनगरची असते आणि ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एक स्वप्न मी छोटंसं बघितलं होतं, की सप्तशृंगी क्रिएशनची जी साडी आहे, ती मला घराघरात पोहोचवायची आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळ्या गृहिणी एकत्र आल्यात. जवळ-जवळ Instagramवर 1,20,000 आणि YouTubeवर आता लवकरच 70,000 ची फॅमिली माझी क्रिएट होणार आहे. 30,000 नंतर आपल्याकडे सिल्व्हर बटनही असणार आहे आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी आहे. असं म्हणतात ना, की पैशाने सगळं विकत घेता येत नाही. ते अगदी खरं. सगळं होतं, पण कुठे ना कुठे मराठी मैत्रिणी दुरावल्या होत्या. कुठे ना कुठे मराठी नाती दूर झाली होती. रोजचं मराठी बोलणं कमी झालं होतं आणि त्याला आता कसं सुरुवात करायची, पुन्हा ते कसं मिळवायचं, कोणाला तरी पैसे देऊन कदाचित मी ते कधीच विकत नसती घेऊ शकली, की एकसारखं मराठी बोलणं, कंटिन्युएशनमध्ये फोनवर मैत्रिणी जुळणं आणि हे एक्झॅक्टली आलं ते म्हणजे तुमच्यामुळे मैत्रिणींनो. कळत-नकळत मी व्लॉग बनवण्यास स्टार्ट केलं आणि एक आशा होती, की आपण आपला जो व्लॉग आहे तो मराठीमधून सुरुवात करायचा. का? कारण की मला मराठी मैत्रिणी हव्या होत्या. बरेचसे मित्र-मैत्रिणी आयुष्यामध्ये आले. बरेचसे सजेशन्स छान-छान मला मिळाले. त्यापैकी एक सजेशन मला वारंवार मिळत होतं. मी अगदी खरं ऑन कॅमेरा सांगते, की "प्रियंका तुझे व्हिडिओज तू हिंदीतनं बनव किंवा तू काहीतरी हिंदीतनं स्टार्ट कर." पण नाही, माझा निश्चय ठाम होता. करेन तर मराठीतनंच. कारण आहे मराठी मुलगी आणि का नको करायला? आज मी जिथं राहते तिथं त्या गोष्टीचा मला अभिमान आहे, की मी हिंदी राष्ट्रीय भाषामध्ये देशा-प्रदेशामध्ये राहती आहे. पण मी जिथून आली आहे, माझी भाषा जी आहे, माझी मातृभाषा जी आहे, त्यासोबत मला काहीतरी करायचं होतं आणि मला असं वाटते, की ते आज मी करून दाखवलंय. आणि यासाठी सगळ्यात मोठा सहभाग तो म्हणजे माझ्या वास्तूचा. आज माझी वास्तू माझ्यासोबत होती आणि म्हणून इतक्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या कळत-नकळत खूप इझिली घडत गेल्या. आपण एक म्हणतो की एक एनर्जी होती माझ्या या वास्तूमध्ये, की "तू फक्त कर प्रियंका, मी सगळं तुला अवेलेबल करून देऊ." आणि सगळं स्मूथली घडत गेलं, ऑटोमॅटिकली घडत गेलं. छोट्या-छोट्याशा चिल्ल्या-पिल्ल्यांना माझ्या सांभाळून मी हे सगळं करत गेली आणि मला लाईफ ही अतिशय इंटरेस्टिंग आणि सुरेख होत रोज गेली. उठून सकाळी मोबाईल जेव्हा मी बघते, त्यावेळेस माझ्या मोबाईलवर जवळ-जवळ 500 पेक्षा जास्त मेसेजेस असतात आणि 50 पेक्षा जास्त कॉल असतात आणि त्यातले अर्धे कॉल हे मराठी मुलीचे किंवा माझ्या मराठी मैत्रिणींचे असतात आणि मग बाकीच्या सगळ्या गृहिणी मला कनेक्ट झालेल्या असतात. आपण जसं म्हणतो ना, की एखादं सुंदर स्वप्न आपण बघतो आणि सकाळी डोळे उघडले, की ते स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागतो आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ती मी सत्यात जगतीये. अगदी रात्री बघितलेलं स्वप्न सकाळी जेव्हा मी पूर्ण होताना बघते, त्यावेळेस तो जो आनंद आहे, ते जे एक मनाची शांती आहे, हे मी तुमच्या मैत्रिणींसोबत शेअरच करू शकत नाही. आज तुम्ही सोबत होतात म्हणून हे घडलं. पण माध्यमातलं मात्र माझं साडीचं हे शॉप ठरलं. आज
काहीतरी हवं, ज्याच्यामुळे आपण समोराशी कनेक्ट व्हावं लागतं. साडी ही आपली संस्कृती आहे. साडी ही आपला सन्मान आहे. साडीमधली स्त्री ही जगातली सगळ्यात सुरेख दिसणारी स्त्री ही जी मान्यता आहे, ती अगदी खरी आहे. साडीपेक्षा सुरेख बाई ही कशातच दिसू शकत नाही. आज मी देखील थोडीशी वेस्टर्न राहण्याचा प्रयत्न करते. कधी-कधी मी देखील जीन्स ट्राय करते. कधी-कधी मी देखील स्कर्ट ट्राय करते. कधी-कधी मला देखील असं वाटतं, की अरे मी वन पीस वेअर करावा आणि मी ते करते. पण सगळ्यात शेवटी मला स्वतःला माझं मन म्हणतं, की प्रियंका तू साडीत जितकी सुंदर दिसते ना, तितकी तू कशातच सुंदर दिसत नाही. कारण आपलं मन आपल्याशी कधीही खोटं बोलत नाही आणि प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत हेच घडतं. एकदा जीन्स घालून जाणाऱ्या मुलीकडे आपण कधीही वळून बघणार नाही. पण त्याच गर्दीमध्ये एखादी सुरेख साडी घातलेली स्त्री आपल्या समोरून निघाली, की आपल्याला वळून बघावंसं वाटतं आणि अरे, नेमकं हिने कोणती साडी वेअर केली आहे, असं बघावंसं वाटतं. का? कारण ही आपली वर्षानुवर्ष जपत आलेली संस्कृती आहे आणि हेच एक थॉट माझ्या मनामध्ये होता, की हीच संस्कृती इतक्यासा हातभार लावून आपण थोडीशी पुढे न्यावी आणि बस तुमची सहाय्यता मिळाली, तुमचं प्रेम मिळालं आणि प्रियंका आज घराघरामध्ये पोहोचली. इतकं मी नक्की सांगू शकते, की भारतातल्या प्रत्येक एका गावामध्ये माझी साडी आजपर्यंत पोहोचलेली आहे आणि याचा मला प्रचंड अभिमान आहे. कारण एक असतं ना, की यार मराठी मुलगी पुढे चालली आहे, तिला सहायता आम्ही करू आणि हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. तर चला मग अशाच एका सुरेख साडीबरोबर, अशाच एका सुरेख साडीच्या संस्कृतीबरोबर, पारंपरिक साडीबरोबर आपण आजचा जो व्लॉग आहे तो पुढे नेऊयात. आज मी तुम्हाला दाखवणार आहे छानपैकी अशा पेशवाई सिल्क, प्युअर पेशवाई, प्रॉपर साउथ इंडियन स्टाईलचं पॅटर्न असणारं आहे. हे प्रॉपर महाराष्ट्रीयन बेस्ड पॅटर्न, पण बनवण्यात या ज्या साड्या आहेत, त्या येतात साऊथमध्ये. अशा सुरेखपैकी हँडलूम साड्या आहे. उत्तम असं कलेक्शन आहे. प्रत्येक साडीची प्राईस ही वेगवेगळी आहे आणि आज स्पेशल डे असल्यामुळे या प्रत्येक साडीवर तुम्हाला 10% ऑफ मिळणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, लवकर घाई करा. आता व्लॉग खूप जास्त मोठा ऑलरेडी झाला आहे, त्यामुळे साड्या मी पटापट दाखवते आणि व्लॉग हा पुढे नेते. मी वेअर केलेली जी साडी आहे, या साडीची प्राइस आहे 7,500. अतिशय सुरेख साडी 10% ऑफ तुम्हाला याच्यावर मिळणार आहेत. जाऊयात याच्याच अपोझिट कॉम्बिनेशनकडे. सुरेखपैकी छान अशी ब्राइडल धर्मावरम, ज्याला धर्मावरम सिल्क देखील म्हणतात, पण ॲक्चुअलमध्ये महाराष्ट्रामध्ये या साडीला पेशवाई सिल्क म्हणतात. या साडीची देखील प्राइस ही आहे 7,500. तर मैत्रिणींनो, छानपैकी असं रॉयल ब्लू टचचं ब्लाउज आहे. त्यानंतर सुरेखपैकी असा पदर आहे आणि छान अशा प्रॉपर केशरी कलरची साडी आहे. म्हणजे जर तुम्ही ब्राइडल असाल किंवा वरमाई असाल किंवा वरमाय असाल, तर तुम्हाला सुरेख अशी साडी हवी आहे, तर कशी मी साडी घेऊ? कारण खूप जास्त फुगीर असणाऱ्या किंवा हेवी वजन असणाऱ्या, मोठे काठ असणाऱ्या साड्या कधी-कधी नको वाटतात आणि त्यामुळे ही साडी अत्यंत बेस्ट. 7,500 प्राइस आहे. 10% सगळ्या साड्यांवर ऑफ होणार आहे. बेस्ट अशी साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे. सुरेखपैकी छान अशी टिश्यूचे काठ असणारी साडी आहे. छान अशी टिश्यूचे काठ असणारी बेस्ट कलर. आता हा रंग असा आहे, की प्रत्येक नवीन लग्न झालेल्या मुलीकडे किंवा लग्न ठरलेलं आहे, त्यावेळी कशा साड्यांचं कलेक्शन करायला मी स्टार्ट करावं, तेव्हा पेशवाईमधला हा सुरेख हिरवा आणि चॉकलेटी रंग तुमच्याकडे नक्की असावा. साडीच्या पुढे ब्लाउज आहे. सुरेखपैकी असा पदर आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे मैत्रिणींनो, ती तुम्हाला या टाइपमध्ये येणार आहे. साडी अजिबात म्हणजे अजिबात फुगणार नाही. अत्यंत उत्तम कलेक्शन, बेस्ट अशी साडी आणि छान अशी साडी. शेवटपर्यंत भरीव आहे. साडीची प्राइस आहे 7,000, मिळणार आहे 10% ऑफ. धर्मावरम सिल्कमधला सगळ्यात फेमस असणारा कलर तो म्हणजे हा पोपटी आणि पिंक कलर किंवा राणी पिंक कलर. या साडीची प्राइस आहे 6,700, मिळणार आहे 10% ऑफ. सुरेखपैकी छान असं मलमल दिसणारं ब्लाउज आहे, जे की पदराच्या पुढे आहे. उत्तम असं छान पिकेचा पदर आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे मैत्रिणींनो, ती तुम्हाला या टाइपमध्ये मिळणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुरेख अशी मोरांची बॉर्डर दिलेली आहे. प्रॉपर पारंपरिक असं पेशवाई हे पॅटर्न आहे. प्राइस आहे 6,700. अत्यंत पारंपरिक असं पॅटर्न किंवा अत्यंत पारंपरिक असा रंग तो म्हणजे जांभळा आणि लाल. हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप जास्त ट्रेडिशनल असं कॉम्बिनेशन आहे आणि तुम्हाला देखील आवड आहे की काहीतरी माझ्याकडे खूप पारंपरिक असावं, तर हा रंग सोडू नका. अत्यंत उठावदार रंग आहे कारण याचं सिल्क इतकं छान आहे. बेस्ट असं सिल्क आहे आणि उत्तम अशी साडी आहे. ऑल ओव्हर साडी तुम्हाला स्टार्ट टू एंड या टाइपची येणार आहे, जी दिसताना प्रचंड सुरेख दिसेल, उत्तम दिसेल आणि सगळ्यात मेन हिचा बुट्टा शेवटपर्यंत भरीव आणि लाईट वेटेड साडी. प्राइस आहे 6,700. धर्मावरम हे वन ऑफ दी बेस्ट असं सिल्क आहे, जे सगळ्या सिल्कमध्ये खूप जास्त लाईट वेटेड आहे आणि दिसताना अतिशय अट्रॅक्टिव्ह आणि खूप डार्क कलर टोन या प्रत्येक रंगामध्ये येते.
सुंदर आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक्झॅक्टली असा गुलाल शायनी कलर जर आपल्याला हवा असेल, तर ही साडी तुम्ही सोडू नका. प्राईस आहे 7000 मिळणार आहे याच्यावर तुम्हाला 10% ऑफ. साडीच्या पुढे सुरेखपैकी असं ब्लाउज आहे हिरव्या रंगाचं आणि छान अशी साडी आहे. या टाइपची एक तरी साडी मैत्रिणींनो आपल्याकडे नक्की असावी, जी दिसताना सुरेख दिसणारी असावी आणि उत्तम अशी दिसणारी असावी. प्राईस आहे 6700. 6700 ची सुरेखपैकी ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन असणारी साडी आहे. पारंपरिक साडीमध्ये किंवा फेऱ्यांसाठी, हळदीसाठी बऱ्याचशा जणांमध्ये हिरव्या रंगाची साडी नेसतात. त्यावेळी काही प्रॉपर असं ट्रॅडिशनल पॅटर्न हवं असेल, तर हे जे पॅटर्न आहे ते उत्तम आहे. टिश्यू बेस याचा पदर येईल आणि मीना वर्क आहे याच्या खांद्यावरती. सुरेख अशी साडी आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. अतिशय उत्तम असं कलेक्शन आहे. फिरोझी कलरची अत्यंत हेवी बॉर्डर असणारी अशी साडी आहे. प्राइस आहे 6700 मिळणार आहे 10% डिस्काउंट आणि अत्यंत उठावदार असं कॉम्बिनेशन ते म्हणजे राणी पिंक आणि छान असं फिरोझी. बेस्ट अशी साडी आहे, उत्तम असं कलेक्शन आहे आणि या टाइपची एक तरी साडी आपल्याकडे नक्की असावी. फ्लो साडीचा खूप सुरेख आहे, शेवटपर्यंत भरीव आहे, बेस्ट कलेक्शन आहे. 6700 मधली सुरेख साडी ती म्हणजे डार्क अशा बैंगनी कलरची. बैंगनी कलर हा पारंपरिक रंगामधला सगळ्यात पहिल्या नंबरचा रंग आहे, जो की दिसताना खूप छान दिसतो आणि हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन येईल. साडी ही अत्यंत सुरेख दिसेल. ऑल ओव्हर एकसारखी साडी आहे आणि दिसताना ती सुरेख आहे. बेस्ट असं कलेक्शन आहे आणि छान अशी साडी आहे. अशी एक तरी साडी आपल्याकडे नक्की असावी, जी की उत्तम दिसेल आणि बेस्ट लूक क्रिएट करून देईल. 5500 ची अत्यंत सुरेख साडी. लाल आणि केशरी या दोघांच्या मधली जी टोन असते, ती एक्झॅक्टली ही टोन ज्याला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि उत्तम साडी आहे. ऑल ओव्हर साडी खूप जास्त छान दिसते आहे आणि उठावदार अशी दिसते आहे. बेस्ट असं कलेक्शन आहे. दिसायला छान अशी साडी आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे. अशी एक तरी साडी आपल्याकडे नक्की असावी, जी अत्यंत सुरेख दिसेल. बेस्ट कलेक्शन आहे. असा होता मैत्रिणींनो आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल. सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही. तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकतात. जीपे, फोनपे, बँक ट्रान्सफर, यूपीआय ऑल टाइप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. सो भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओच्या शेवटी नंबर आहे. प्लीज जी साडी, जी ज्वेलरी तुम्हाला आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या. व्हिडिओच्या शेवटी नंबरवर पाठवा आणि तुमची जी साडी ज्वेलरी आहे ती बुक करा. भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. थँक यू सो मच.